करडे येथील पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या पवन बांदल यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळून आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मिळालेल्या माहितीनुसार पवन बांदल हे मंगळवारी सकाळी घरून नेहमीप्रमाणे पाबळ येथे कामावर जात असल्याचं सांगून निघाले होते। त्यावेळी त्यांनी सोबत दप्तर आणि जेवणाचा डबा घेतला होता। निघताना त्यांच्या भावानं श्रीनिवास बांदल यांनी शेतातील विहिरीवरील मोटर चालू करण्यास सांगितले होते। सुमारे 1:15च्या सुमारास श्रीनिवास बांदल विहिरीकडे गेले असता त्यांना तिथे पवन यांची गाडी आणि बॅग दिसली। त्यांनी विहिरीत पाहिल्यावर पाण्यात पवन यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला। त्यांनी तात्काळ गावातील नागरिकांना आणि पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नावरे येथील रुग्णालयात पाठवला। पवन बांदल यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून तलाठी परीक्षा उत्तीर्ण केली होती। सध्या ते पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत होते। त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बोथे करीत आहेत।